पण मसाले, साधे मसालेच यूज केले आहेत मी. हळदी पावडर, त्यानंतर काश्मीरी मिरची आणि त्यानंतर लाल तिखट टाकले. हे मी 1-1 चमच्याचं प्रमाण टाकले आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी छान असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी टाकत आहे एव्हरेस्ट पावभाजी मसाला. थोडा एव्हरेस्ट मसाला टाकल्यानंतर 5 मिनटं परत झाकून ठेवायचा आहे, म्हणजे तो मसाला पूर्ण मॅरिनेट होऊन जाईल त्यामध्ये. त्यानंतर मी टाकणार आहे थंड पाणी 1 ग्लास. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी टाकू शकता, जसं तुम्हाला हवं असेल तसं. त्यानंतर मीठ, चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि फायनली आपण सगळं मिक्स केल्यानंतर कुकर बंद करून 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती. आणि नंतर शिट्ट्या झाल्यानंतर मॅशरने पूर्णपणे मॅश करून घ्यायची आहे भाजी. मॅश करून झाल्याच्या नंतर बटर घ्यायचं आहे. बटर नसलं तरी चालेल, साध्या तेलामध्ये पण तुम्ही तडका देऊ शकता. मी तेल आणि बटर थोडं मिक्स करून तडका दिलेला आहे. तडक्यामध्ये आपण टाकणार आहेत तडका देण्यासाठी बटर गरम केलं आहे, तेल गरम केलं आहे. त्यामध्ये मी टाकत आहे थोडेसे जिरे, तेजपत्ता. कडकडीत झाल्याच्या नंतर पूर्ण कडकडीत झाल्याच्या नंतर आपण टाकणार आहेत मॅश केलेली पूर्ण भाजी. मला थोडं गरम लागत होतं म्हणून मी थोडं करून टाकलं आहे. फायनली माझी पावभाजी रेडी झाली आहे. आणि अशा पद्धतीने बनवून तुम्ही पण सांगा कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.